आपल्यासोबत शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई आहेत। मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहेत। फोन त्यांना आल्यात। सर, खूप खूप अभिनंदन। काय सांगणार, आज मंत्रिपदाची शपथ घेणार? नाही, आम्ही आता माननीय मुख्य नेते शिवसेनेचे आणि आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जातो आहे। साहेब आता थोड्याच वेळात नागपूरमध्ये मुंबईवरून पोहोचतायत। माननीय शिंदे साहेबांची आमची भेट झाल्यानंतर जो काही आदेश साहेब सगळ्यांना आम्हाला देतील त्याप्रमाणे पुढची सगळी कार्यवाही होईल। आता 12 लोक आज शपथ घेतील असं सांगितलं जात आहे, ज्यामध्ये नावं जाहीर झालेले आहेत। भरत गोगावले असतील, उदय सामंत, प्रताप सरनाईक, स्वतः तुम्ही आहेत, दादा भुसे, गुलाबराव पाटील आहे, प्रकाश आंबेडकर, योगेश कदम, आशिष जयस्वाल आणि संजय शिरसाट। 2 जणांची नावं अद्याप आले नाहीत। कोणते 2? काय नाही, आता साहेब येत आहेत नागपूरमध्ये। माननीय शिंदे साहेब मुंबईमधून निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते नागपूरमध्ये पोहोचतील आणि साहेब नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतील। संजय राठोड असतील, सोबतच तानाजी सावंत असतील, यांना या मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे। काही आणखी नवे नावं यात होतील का? तुम्ही थोडं थांबा असं मला वाटते, कारण आम्हाला कोणालाच तो अधिकार नाही कोण असणार कोण नसणार हे सांगण्याचा। केवळ आणि केवळ शिवसेनेमध्ये ते सगळे अधिकार पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांचे आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात साहेब पोहोचतील। शिंदे साहेब आल्यानंतर साहेब आपल्याला या बाबतीत साहेबांच्याकडनं किंवा पक्षाकडनं अधिकृत पक्षाची भूमिका समोर आणली जाईल। रस्सीकेस कुठेतरी सुरू आहे का? ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये अजूनही दिलीप वळसे पाटील असतील, त्यानंतर छगन भुजबळांना अजूनही फोन केलेला नाही। शिंदेच्या शिवसेनेत सस्पेन्स अजूनही कायम नाही। शिवसेनेमध्ये एक वाक्यता आहे आणि सर्व आमदारांनी पहिल्याच बैठकीमध्ये आमची सगळ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेमध्ये अशा पद्धतीचं काहीही नाही। माननीय शिंदे साहेब जो आदेश देतील तो आमच्या सर्व शिवसेनेच्या आमदारांना शिरसावंदी आहे। शेवटला प्रश्न, काही वेळ शिल्लक राहिलेला आहे शपथविधी सुरू व्हायला, नावं होईल किंवा होतील? मी ते मगाशी सुद्धा आपल्याला म्हटलं, थोड्या वेळात साहेब पोहोचतायत नागपूरमध्ये। माननीय शिंदे साहेब नागपूरमध्ये पोहोचले की सगळ्या गोष्टी आपल्याकडे स्पष्ट होतील। काही वेळातच एकनाथ शिंदे जे आहेत ते नागपूरमध्ये दाखल होतील आणि नावं जे आहेत ते जाहीर होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।